जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये निवडणुकीला स्थगिती मिळाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापले। अंबरनाथमध्ये शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी एकमेकांवरती आरोप करताना पाहायला मिळत आहे। भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांनी पत्रकार परिषद घेत थेट वाळेकर कुटुंबियांमुळेच ही निवडणूक लांबणीवर पडली असा आरोप करत गौप्यस्फोट केलाय। साधना वाळेकर यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज केला होता। याबाबत अपील सुद्धा करण्यात आलं होतं। मात्र ही सर्व प्रक्रिया पार पडण्याआधीच साधना वाळेकर यांनी आपला अर्ज मागे घेतला होता। असं असलं तरी नगराध्यक्षपदाची अपील केल्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ही निवडणूक स्थगित झाल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले यांनी केली। तर याबाबत माजी नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी प्रतिक्रिया देताना त्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती, म्हणून विरोधी पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने जाणीवपूर्वक निवडणूक लांबवल्याचे म्हटलं आहे। तर करंजुले यांच्यावर निशाणा साधताना करंजुले कुटुंबाचा भ्रष्टाचार आणि दुसऱ्यावर आरोप करणं हेच काम करंजुले यांचं असल्याचं ते म्हणाले। सर्वांनाच ठाऊक आहे की नगरपालिकेची निवडणुकी ह्या 2 डिसेंबर ऐवजी आता पुढे 20 डिसेंबरला त्या ठिकाणी होणार आहे। आणि याचं कारण जर का आपण थोडं खोलमध्ये गेलो किंवा याची स्पष्टता आपण पाहिली बघायची हे प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येतं आहे की साधना सुरेश वाळेकर यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकी किंवा उमेदवाराच्या विरोधात अपीलला जाण्यात आलं होतं आणि त्यामध्ये ते अपील फेटाळण्यात आलं। परंतु कुठंतरी ह्या वाळेकर कुटुंबाची मानसिकताच त्या ठिकाणी होती किंवा त्यांना या गोष्टीची एक कल्पना होती की असं काही केल्याने निकाल तर त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात लागेल, परंतु टाईम लॅप्स किंवा वेळ काढूपणा त्या ठिकाणी आपण करू शकतो। आणि त्याचं एक त्या ठिकाणी आज आपण पाहतो की एक जे निवडणुकी आपल्या 18 दिवस पुढं त्या ठिकाणी ढकलण्यात आलं। खरं तर मी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून ह्या अशा मानसिकतेचा निषेध करतो। ह्या एका परिवाराने या शहराला 25 वर्ष मागं ठेवण्याचं काम केलं आणि जाता जाता त्यांचे उतरते दिवस जेव्हा लागले तेव्हा देखील त्यांच्या विचारांनी त्यांच्या कामांनी आता काही थांबत नाही। आज देखील आज संपूर्ण 18 दिवस निवडणुकी पुढे गेल्यामुळं संपूर्ण प्रशासन त्या ठिकाणी व्यस्त झालं, संपूर्ण उमेदवार त्या ठिकाणी त्रस्त झाले, संपूर्ण नागरिक त्या ठिकाणी त्रस्त होत आहे। अनेकांनी त्यांचे तिकीट मतदार असतील की त्यांनी त्यांचे तिकीट असू किंवा ते गावाचे काही कार्यक्रम असू, भरपूर कार्यक्रम त्या ठिकाणी निवडणुकानुसार ठरवले होते। परंतु आज हे 18 दिवस पुढे गेल्यामुळं प्रत्येक व्यक्ती ह्या गोष्टीने आज त्रस्त होणार आहेत। आज शाळेतले शिक्षक असू किंवा सगळे गोष्टी ज्याही गोष्टी या निवडणूक संदर्भात ज्या अटॅच्ड असतात ते सर्वच यंत्रणा आज त्या ठिकाणी गुंतले गेले। हे शहरामध्ये गेल्या आणखीन 18 दिवस कोणत्याच प्रकारचं विकास कार्य त्या ठिकाणी होणार आहे आणि हे फक्त आणि फक्त एका परिवाराच्या मानसिकतेच्या किंवा एका परिवाराच्या आनंद करता किंवा त्यांना सॅटिस्फॅक्शन भेटण्याकरता की या शहराला आम्ही कसं त्रास देतो, या शहराला कसं आम्ही वेठीस धरू शकतो, ह्या विचाराचं एक त्या ठिकाणी उदाहरण देण्याकरता ह्या परिवारांनी आज त्यांच्या चुकीमुळे निवडणूक आयोगाने 18 दिवस आपले इलेक्शन त्या ठिकाणी पोस्टपोन केले। साहजिकच समोरच्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि शिवसेनेचा प्रचार ज्या पद्धतीने चालू होता त्यांना कुठलं तरी एक निमित्त लागत होतं का हा सगळं प्रकार आणि अभिजित करंजुलेंनी जो हे पत्रकार परिषद घेतली ती अत्यंत चुकीची पत्रकार परिषद आहे आणि विनाकारण खोटे आरोप एखाद्या पक्षावर करणं किंवा एखाद्या परिवारावर करणं ही करंजुले परिवाराची प्रत्येक वेळेस सवय आहे। जो अर्ज भरला होता तो अर्ज भरल्यानंतर त्या अर्जामुळेच ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती स्थगित झाली असं त्यांचं म्हणणं आहे। अत्यंत चुकीचं बोलत आहेत ते करंजुले, अभिजित करंजुले जे बोलत आहेत BJPचे मला वाटतं नेते आहेत ते आणि त्यांना बोलण्याची पद्धत नाही आहे का वाळेकर परिवारावर जे आरोप करायचे आहेत यांना दुसरा काही पर्याय नाही शहरामध्ये फक्त वाळेकर परिवारावर आरोप करणं, कारण का यांनी कुठलंही काम ह्या शहरामध्ये केलेलं नाही आणि जेवढा भ्रष्टाचार यांनी केलेला आहे शहरामध्ये बरबाडलेले त्यांचे हातपार गोव्यापासून तर अंबरनाथपर्यंत उल्हासनगरपर्यंत आणि यांनी जे प्रत्येक वेळेस आरोप करायचे कधीतरी यांनी स्वतःचं कार्य काही करायचं नाही शहरामध्ये। आज त्यांनी एक तरी काम दाखवावं शहरातलं का हे आम्ही काम केलेलं आहे आणि आमचे जे खासदार साहेब आहेत श्रीकांत शिंदे साहेबांनी जेवढं काम या शहरामध्ये केलेलं आहे ते सांगण्यायोग्य आहे। आणि न्यायालयीन प्रक्रिया झाल्यानंतर न्यायालयाने जो बाद केला अर्ज त्यानंतर आम्ही 25 तारखेला 1:03 हा अर्ज परत मागं घेतला आहे साधना वाळेकरांचा। त्याच्यामुळं निवडणूक आयोग अक्षरशः शिवसेनेवर जो हे चालू आहे
त्रास द्यायचं काम चालू आहे शिवसेनेच्या नगराध्यक्षासाठी. यांच्या पायाखालची वाळू ही सरकली होती आणि आमचा प्रचार एवढा सुंदर चालू होता आणि जनतेची साथ ही आमच्या मागे उभी होती वाळेकर परिवारामागं. कारण का हा प्रत्येक वेळेस वाळेकर परिवार काहीतरी आरोप करायचा आणि त्याचं फक्त काहीतरी झोडीमध्ये टाकून घ्यायचं, हे करंजुले परिवाराचं सवय आहे. आज तुम्ही बघत असाल कितीतरी खोटे व्हिडिओ बनवून आमचे दोघा भावांचे फोटो व्हिडिओ टाकतायत आणि खोटे प्रचार चालू आहे. तसंच हा पत्रकार परिषदसुद्धा त्यांनी जी घेतलेली आहे ती अत्यंत खोटी. मी नागरिकांना विनंती करेन का नागरिकांचा आशीर्वाद आणि भरपूर असलेला आशीर्वाद हा फक्त ना फक्त वाळेकर परिवारावर आहे. त्या दृष्टिकोनातूनच मी तुम्हाला विनंती करेल पत्रकार परिषदेमध्ये की आज जे आरोप झालेले आहेत आमच्या वाळेकर परिवारावर, साधने वाळेकर, राजेंद्र वाळेकर यांचं नाव घेऊन ते बोलत आहेत, ते हे करंजुले परिवाराचा प्रत्येक वेळा आदत आहे, ती सवय आहे. शहरामध्ये कुठंतरी जे चुकीचे निर्णय घ्यायचे, चुकीचं लोकांना सांगायचं आणि मानसिक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि शिवसेनेवर प्रत्येक वेळेस आरोप करायचं, ही त्या करंजुले परिवाराची सवय आहे. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.